नांदेड जिल्ह्यामध्ये लोहा तालुक्यात रिसनगाव येथे 100 हेक्टरपेक्षाही अधिकचं आपलं फॉरेस्ट आहे। त्या ठिकाणी देखील पानवटे वगैरे नाही, ती गोष्ट खरी आहे, परंतु वन्य प्राणी हे पाण्याच्या भटकंतीसाठी रोडवर येतात आणि मोठ्या प्रमाणावर त्या ठिकाणी अपघात होत आहेत। माजी मंत्री महोदयाला विनंती आहे की किमान फॉरेस्टच्या जमिनीला आपण कुंपण जर केलं आणि त्याच्यामध्ये जर पानवटे निर्माण केले तर हे वन्य प्राणी बाहेर येणार नाहीत, अशा पद्धतीची विनंती आहे। तर त्या जमिनीला आपण कुंपण करणार का आणि पानवटे निर्माण करणार? अध्यक्ष महोदय, सन्माननीय प्रतापराव चिखलीकरांनी सांगितल्या पद्धतीनं मी पुन्हा ते सांगतो, त्या परिसरातले वरिष्ठ अधिकाऱ्यांना आपल्याशी संपर्क साधायला मी सांगतो। त्या ठिकाणी कुंपण किती लागते वगैरे सगळी बाब तपासू आणि निश्चितपणे सकारात्मकतेनं त्या ठिकाणी तुमच्या मनातली भावना आहे ती पूर्ण करायचा प्रयत्न